आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे, कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप महायुतीनं मोठी आघाडी घेतली आहे। तब्बल 200हून अधिक जागांवर महायुतीला आघाडी मिळाली। एकट्या विदर्भात महायुतीला 50 जागा मिळाल्या आहेत। 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात 10 पैकी 2 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीनं 7 जागा जिंकल्या होत्या। मात्र विधानसभेला विदर्भात महायुतीनं मुसंडी मारली आहे। विदर्भातील एकूण 62 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीला 50 जागा मिळाल्या आहेत। त्यात एकट्या भाजपला 38, शिवसेना शिंदे गटाला 4, तर अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या आहेत, तर युवा स्वाभिमान पक्षाला 1 जागा मिळाली। दुसरीकडे महाविकास आघाडीला 13 जागा मिळाल्या आहेत। काँग्रेस 9, शिवसेना ठाकरे गटाला 4 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकही जागा मिळवता आली नाही। त्याचबरोबर विदर्भात एका अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे। विदर्भात कोण कोण पराभूत? काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांना पराभवाला सामोरं जावं लागले। तिवसा विधानसभा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भाजपनं राजेश वानखडे यांना उमेदवारी दिली होती। या मतदारसंघात यशोमती ठाकूर या विजयासाठी प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं जात होतं। मात्र 21 फेऱ्यानंतर राजेश वानखडे यांना 8195 मतांची आघाडी होती। त्यात अखेर यशोमती ठाकूरांचा पराभव झाला। त्यांचा 7974 मतांनी पराभव झालाय। सावनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा यांनी निवडणूक लढवली, तर त्यांच्या विरोधात भाजपकडून आशिष देशमुख रिंगणात होते। अंतिम फेरीत आशिष देशमुखांनी 1,18,906 मतं मिळवत विजय मिळवला। त्यांनी अनुजा केदार यांचा 26,522 मतांनी पराभव केलाय। यशोमती ठाकूर यांच्यासोबत डॉक्टर सुनील देशमुख, बच्चू कडू, राजेंद्र शिंगणे, सलील देशमुख यांनाही पराभवाचा हादरा बसलाय। महायुतीच्या विजयाची कारण काय पाहूयात। महायुती सरकारनं महिलांसाठी आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विदर्भात निर्णायक ठरली असं म्हणावं लागेल। महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये मिळाल्यानं महिलांनी महायुतीला कौल दिला। याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभांमुळे मतदारांवर प्रभाव पडून मतदार महायुतीच्या बाजूने गेले। संघाचं सहकार्य, भाजपच्या अन्य विंग्स, देवेंद्र फडणवीस यांचं सूक्ष्म नियोजन तसेच त्यांची मेहनत या देखील महायुतीच्या विजयातील महत्त्वाच्या बाबी ठरल्याचं म्हणावं लागेल। याशिवाय ज्येष्ठांसाठी, युवकांसाठी स्टायपेंड अशा वेगवेगळ्या योजना आणल्या। शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली, त्याचा विदर्भातील मतदारांवर परिणाम झाला आणि परिणामी मतदारांनी महायुतीला कौल दिला। तर मंडळी, विदर्भात महायुतीच्या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।